आला आला ढग झालं पाणी पाणी, रान सार ओल करूया पेरणी. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, लॉंगरी पिपर लॉंगरी पिपर लॉंगरी पिपर दी, ओहो लॉंगरी पिपर दी. छोऱ्या शाला मे निकली वाट डोंगरा मायली. शेती मातीत बसून लिहिलेल्या ह्या सगळ्या कविता आहेत. आता जवळपास 15-16 वर्ष झाले साहित्य लिहितोय. त्यात कविता, कादंबरी, कथालेखन असेल, ललित लेखन असेल आणि विशेष म्हणजे मुलांसाठी बालकाव्य असेल. हे म्हणजे मोठ्या प्रमाणात एक 5-6 पुस्तकं जवळपास आता प्रकाशित आहेत. मी ज्या निसर्गात वावरतो किंवा ज्या निसर्गात मी राहतो, ज्या निसर्गाचा मला सहवास आहे तो डोंगराळ भाग आहे, डोंगराळ प्रदेश आहे. म्हणजे डोंगर आहेत, झाडं आहेत, नदी आहे आणि अशा त्या नदीच्या काठावर बसून अनेक कवितांना जन्म मिळाला आहे. किंवा माझ्या शेतात बसून जे विहीर आहे त्या विहिरीतले झरे बघून, मासे बघून ह्या सगळ्या कविता सुचत राहतात. पक्षी, झाडं, निसर्ग आणि विशेष म्हणजे मुलांसाठी मी जास्त मोठ्या प्रमाणात माझ्याकडनं साहित्य लिहिलं जात आहे. खरं तर मुलांना निसर्गाची गोडी लागावी, निसर्गाच्या सानिध्यात. म्हणजे मी तर म्हणेल की आपण ज्या सहली नेतो ह्या शाळांमधल्या, त्या कुठं न नेता ह्या निसर्गाकडे वळवल्या पाहिजे. शेती, माती म्हणजे एक दाणा जर पेरला तर तो किती दिवसानंतर उगवतो, एका दाण्याला किती, एका कणसाला किती दाणे येतात साधारणतः, मग ते कसे येतात, त्याची प्रक्रिया कशी असते, हे सगळं मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपण कुठेतरी नुसते हरित क्रांतीचे स्वप्न बघून जमणार नाही, तर हरित क्रांतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी येणाऱ्या पिढ्या ह्या निसर्गाकडे वळवल्या पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. अनेक कविता आहेत त्याच्यामध्ये की ज्या भाषांतरित झाल्यात. माझी काही पुस्तकं आहेत त्यांचंही भाषांतर झालंय. म्हणजे मातीच्या कविता आहेत ते उर्दूमध्ये आहे, जपानी भाषेमध्ये आहे, आसामी भाषेमध्ये त्याचं भाषांतर करण्यात आलंय. त्यानंतर निसर्ग आपला खुलतो रे हा बालकाव्य संग्रह तो तमिळमध्ये येतोय, गुजरातीमध्ये आलाय, आसामी भाषेमध्ये देखील आलाय आणि ह्या सगळ्या भाषेमध्ये भाषांतर त्याची चालू आहेत सगळीकडे करणं. काही प्रसिद्धही झालेत. आणि पोरी शाळेत निघाल्या ही माझी कविता आहे ती आत्तापर्यंत 32 आंतरराष्ट्रीय भाषांमधून व भारतातील आपल्या जवळपास सर्व बोली भाषांमधून ती कविता अनुवादित झालेली आहे. आणि ज्या ज्या राज्यामध्ये ती कविता गेली आहे त्या त्या राज्यामध्ये आपल्या मराठीचा गोडवा टिकून ठेवून त्या त्या भाषेमध्ये त्या भाषिकांना आपल्या मराठीने तिचा गोडवा या कवितेच्या माध्यमातून देखील मिळालेला आहे. जेव्हा आपण मराठीमध्ये बोलतो तेव्हा तिचा गोडवा कसा आहे की पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, परांना पुसती तुम्ही ग कुणाच्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या. हीच कविता जेव्हा इतर भाषांमध्ये बोलली जाते तेव्हा आसाम किंवा कोकोब्रोक राज्यामध्ये ही कविता कशी बोलली जाते. लॉंगरी पिपर लॉंगरी पिपर लॉंगरी पिपर दी, ओहो लॉंगरी पिपर दी. लॉंगरी पिपर लॉंगरी पिपर लॉंगरी पिपर ही, ओहो लॉंगरी पिपर ही, ओहो लॉंगरी पिपर ही. छोऱ्या शाला में निकली वाट डोंगरा मायली, उचे चालता पर्याने कुणारीत भली, कुणारीत भली, कुणारीत भली. ही खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे एकंदरीत आपल्या सर्व मराठी भाषिकांसाठी. कारण मराठीतली एखादी कविता किंवा अनेक कविता जेव्हा इतर भाषेमध्ये जातात तेव्हा तिला खऱ्या अर्थाने अभिजातीकरण तिचं जे काही आहे ते त्याचा विस्तार होत चाललेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि एकंदरीत जर आपण विचार केला की मराठी भाषेला अभिजातीकरण जे काही मिळालंय, अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्या पार्श्वभूमीवर, त्या धर्तीवर पहिल्यांदा आता मराठी भाषा, मराठी कविता आता गुजरातच्या राज्यामध्ये तिथल्या मुलांना ती शिकवली जाणार आहे. इयत्ता 7वीच्या कक्षेमध्ये त्या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि ती कविता इथून पुढे 10 वर्ष जवळपास तिथल्या मुलांना आता शिकवली जाणार आहे. आला आला ढग झालं पाणी पाणी, आला आला ढग झालं पाणी पाणी, रान सार ओल करूया पेरणी, ओ रान सार ओल करूया पेरणी. ओढी ती पाभर बैल भरारा, ओढी ती पाभर बैल भरारा, खाली उतरल्या पावसाच्या धारा,
खाली उतरल्या पावसाच्या धारा उरकूया चला सरी आड सरी उरकूया चला सरी आड सरी चाड्यावर मुठी कुणबिकी धरी ओह कुणबिकी धरी ढगाचा मृदंग नभाला अंधारी मातीला सुगंध शेतात पाभरी आनंदला बाप माय हरकली आनंदला बाप माय हरकली सरमिरगाची वावरात आली सरमिरगाची वावरात आली पाऊस रानभर झाला हुरूप मातीला आला झाड डोंगराची उंचावती हात करारून आली पेरलेली शेत पाऊस रानभर झाला हो हुरूप मातीला आला हुरूप मातीला आला दूर ढगातून निळ्या नभातून दूर ढगातून निळ्या नभातून सांगा ना कुठून पाऊस आला पाऊस आला पाऊस आला